आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप अविनाश भोसीकर यांनी केलाय। तर उमेदवारांना दिलेल्या सहीची पडताळणी झाली नसल्यानं जवळपास 250 गावांमध्ये प्रतिनिधींना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचा आरोप भोसीकर यांनी केलाय। जिल्हा प्रशासन भेदभाव करत असल्याचा आरोप भोसीकरांनी केलेला असून उमेदवारानं सह्यांचा नमुना काल दिलेला होता आणि त्यावर जवळपास 150 ठिकाणी अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता। सर्व ठिकाणी सहीसह प्रतिनिधींची यादी पुन्हा पाठवली जात असून बहुतांश ठिकाणी समस्या सुरू झाल्याचं जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर आपण पाहतोय आत्ताची अतिशय महत्त्वाची बातमी। वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे। नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप अविनाश भोसीकर यांनी केलेला आहे। तर उमेदवारांना दिलेल्या सहीची पडताळणी झाली नसल्यामुळे जवळपास 250 गावात प्रतिनिधींना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचा आरोप भोसीकरांनी केलाय।